अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, आज खूप तुझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. हो बाळा, कारण यापुढे तुझी शत्रुपीडा पूर्णपणे नष्ट होऊन तुला आनंदाची बातमी मिळणार आहे. तुझ्या घरामध्ये एक खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे. तुझ्या कुटुंबामध्ये आता आनंदाचे वातावरण तयार होणार आहे. हो बाळा, कारण आजपर्यंत तू ज्या काही संकटातून, दुःखातून अलगदपणे बाहेर आला आहेस, आता यापुढे नाही. यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये ते सुखाचे, वैभवाचे आणि आनंदाचे दिवस सुरू झाले समज. पण बाळा, त्यासाठी हा संदेश पूर्णपणे शेवटपर्यंत ऐक. कारण हा संदेश ऐकल्यानंतरच तुला समजेल की तुझ्या आयुष्यामध्ये आता शत्रुपीडा नष्ट होऊन तुझे आनंदाचे दिवस कसे सुरू होणार आहेत. तेव्हा बाळा, आमची तुम्हाला आज्ञा आहे की हा संदेश शेवटपर्यंत तुम्ही शांत मनाने, शांत चित्ताने ऐकून तर पहा. आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जो काही विलक्षण बदल होणार आहे तो तुम्ही स्वतः पाहाल. आणि तेव्हा तुम्हाला वाटेल की बरे झाले, हा संदेश मी शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच मला माझ्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा झाला आहे. माझ्या आयुष्यामध्ये खूप काही मला दिशा मिळाल्या आहेत. खूप काही नवीन मार्ग, खूप काही चांगल्या संधी माझ्या आयुष्यामध्ये चालू आल्या आहेत. तेव्हा बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक, दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, आता तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तू आजपर्यंत कष्ट केले आहेस, त्या कष्टाला आता न्याय प्राप्त होणार आहे. आता तुझ्या आयुष्यामध्ये सर्व मनातील गोष्टी, सर्व मनातील इच्छा, सर्व काही तुला प्राप्त होणार आहेत. बाळा, या सर्व गोष्टींसाठी तू तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी या सर्व गोष्टींसाठी पूर्णपणे तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता भिवू नको. आता यापुढे चिंता करू नको. आता तुझ्या कुटुंबावरील खूप मोठे संकट टळले जाणार आहे. हो बाळा, आता तुझ्या कुटुंबातील खूप मोठ्या दुःखाचा नायनाट होणार आहे. आता चिंता नको. आता चिंता ते करतील ज्यांनी तुला आजपर्यंत खूप त्रास दिला आहे, ज्यांनी तुझ्या सर्व कार्यांमध्ये अडथळा, बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे. बाळा, त्या सर्वांवरती माझी बारीक नजर आहे. तू आता भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या ज्या गोष्टींची तू आजपर्यंत आतुरतेने वाट पाहत आहेस, ज्या गोष्टींसाठी तू अपार कष्ट केले आहेस, आता तीच गोड बातमी तुझ्यासमोर येणार आहे. कारण बाळा, आता तुझ्या मनातील त्या गोड बातमीसाठी तू जे काही अपार कष्ट केले आहेस, तीच गोड बातमी तुला मिळाल्यानंतर तुझ्या मनाला खूप मोठा आनंद होणार आहे. हा चमत्कार तू स्वतः पहा की तुझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे. भिवू नको. स्वामी म्हणतात, बाळा, जे तुझ्या मनात आहे, जे तू आमच्याजवळ आजपर्यंत व्यक्त केले आहेस, जी इच्छा तुझी आजपर्यंत पूर्ण झाली नाही, ती सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखे तुला प्राप्त होणार आहे. आता चिंता करणे सोड. रडत बसू नकोस. आता रडतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले आहे. बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप मोठ्या आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे. तेव्हा बाळा, हा संदेश शांत मनाने, दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा तू संकटात होतास, जेव्हा जेव्हा तू खूप मोठ्या चिंतेमध्ये होतास, जेव्हा जेव्हा तुझे सर्व मार्ग बंद झाले होते, तेव्हा एकच असा मार्ग तुझ्या समोर होता आणि तो म्हणजे
तुझी स्वामी माऊली. जेव्हा जेव्हा तू आर्त मनाने आम्हाला साथ घातली, तेव्हा तेव्हा आम्ही धावत तुझ्या पाठीशी येऊन उभे राहिलो. हो बाळा, याचे स्मरण कर, कारण तू आमची जी काही आजपर्यंत अपार भक्ती केली आहेस, त्या भक्तीलाच आम्ही खूप प्रसन्न आहोत. कारण तुझ्यावरती कितीही बिकट प्रसंग आले तरीही तू आमची कधीही भक्ती करणे सोडले नाही. आमच्या नामस्मरणामध्ये तू कधीही खंड पडू दिला नाही. तेव्हा बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही बदल होणार आहेत. आता तुझ्या विजयाचा दिवस ठरला आहे असे समज. तू जी काही आमच्याजवळ इच्छा व्यक्त केली आहेस ती आता पूर्ण होणार आहे. जी काही तुम्ही इच्छा मागितली आहे ती आता पूर्णत्वात जाणार आहे. विश्वास ठेव. तुझा माझ्यावरील जो काही प्रचंड विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको. स्वामी म्हणतात, आता तुझ्या आयुष्यामध्ये ते यशाचे सर्व दरवाजे उघडले जाणार आहेत. हो बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये तू जे काही कष्ट अपार घेतले आहेस त्या सर्व कष्टांचे आता चीज होणार आहे. प्रत्येक कार्यामध्ये तू आता विजयाचा झेंडा दाखवणार आहेस. बाळा, आता जो काही तुझा विजय होईल ते सर्व तुझे शत्रू दूर राहून बघत राहणार आहेत. कारण ज्यांनी ज्यांनी तुला संकटात एकटे सोडून तुझी दूर राहून मजा बघितली, आता तेच लोक तुझे विजयाचा झेंडा पाहून दुःखी होणार आहेत आणि तुझा हेवा त्यांना वाटणार आहे. कारण बाळा, तू हार मानली नाहीस. ज्या लोकांनी तुझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला पण तरीही तू माघार न घेता आमच्यावरती प्रचंड विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत राहिला. कारण तुला माहीत आहे, ही ब्रह्मांडाची शक्ती, ही स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे. आमच्या आशीर्वादांच्या कृपेने आजपर्यंत तुला कुठल्याही कार्यामध्ये कधीही अपयश आले नाही आणि बाळा, यापुढेही कधीही कुठल्याही कार्यामध्ये तुला अपयश येणार नाही. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुला प्राप्त होणार आहे. तेव्हा बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण ज्या क्षणी हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील त्या क्षणी तुझे जीवन कायमचे बदललेले असेल. तुझ्या जीवनामध्ये खूप मोठे बदल झालेले असतील आणि खूप काही चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये तुला पाहावयास मिळतील. सर्व काही इच्छा तुझ्या पूर्ण झालेल्या असतील. बाळा, आता कुठल्याही गोष्टीचे टेन्शन घ्यायचे नाही. आता टेन्शन त्यांना द्यायचे ज्यांनी तुला आजपर्यंत एकटे सोडून तुला दुःखामध्ये लोटले आहे. जेव्हा त्यांची तुला गरज होती तेव्हा त्यांनी तुला एकटे सोडून तुझी मजा पाहिली आहे. जेव्हा जेव्हा त्यांना तुझी गरज होती त्यावेळी तू त्यांना वेळोवेळी मदत केली आहेस. सर्व गोष्टींमध्ये त्यांना आधार दिला आहेस, पाठिंबा दिला आहेस. पण याच लोकांनी तुझ्या विश्वासाचा विश्वासघात केला आहे. तेव्हा बाळा, यापुढे सावध राहा. कोणावरही कधीही आंधळा विश्वास ठेवू नको. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवशील तेव्हा विचार करूनच विश्वास ठेव. कारण तुझ्या चांगल्या स्वभावाचा हे लोक वेळोवेळी फायदा घेत आले आहेत. तेव्हा बाळा, सावध राहा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता जे काही चमत्कार होणार आहेत त्या सर्वांसाठी तयार राहा. आता आमचे आशीर्वाद आणि आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. बाळा, तुझे आयुष्य उच्च स्तरावर नेण्यासाठीच हा संदेश तुझ्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. हा स्वामी संदेश, आनंदाचा संदेश तुझ्यासाठीच आहे. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत एक निष्ठेने हा संदेश ऐकून तर पहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर आजपर्यंत ज्याची तू वाट पाहत आहेस तीच गोड बातमी तुला आज संध्याकाळपर्यंत मिळणार आहे. बाळा, तुझ्या कुटुंबावरील आता खूप मोठे संकट टळून तुझ्या घरामध्ये आता आनंदाचे क्षण, आनंदाचे दिवस, वैभवाचे दिवस, सुखाचे दिवस सुरू होणार आहेत.
या सर्वांसाठी तयार राहा. आता तुझ्या कुटुंबामध्ये तुला कधीही पैशाची कमी भासणार नाही. तुमचे ते नातेसंबंध आता पूर्णपणे सुधारणार आहेत. तुमच्या नातेसंबंधामध्ये प्रेमाचे वातावरण तयार होणार आहे. तुमची जी काही भांडणं आहेत ती आता कायमची मिटली जाणार आहेत. बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठे चमत्कार होणार आहेत. तुझी जी काही सर्व कार्य अडकलेली होती आता ती सर्व पूर्णत्वात जाणार आहेत. बाळा, विश्वास ठेव. आमच्यावरील जो काही तुझा विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या काही आर्थिक चिंतेने तू आजपर्यंत त्रासून गेला आहेस आता यापुढे नाही. आता तुझ्या घरामध्ये वैभवाचे आनंदाचे दिवस सुरू झाले समज. आता तुझ्या यशाला सुरुवात झाली आहे. आता तुझ्या आयुष्यातील यशाचे ते सर्व दरवाजे उघडले जाणार आहेत. बाळा, चिंता करू नकोस. आता ज्या काही चिंता असतील सर्व आमच्यावरती सोपव आणि चिंतामुक्त होऊन या आयुष्याचा आनंद घेण्यासाठी तयार राहा. कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद आणि यश सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. जे काही तू आमच्याजवळ आजपर्यंत मागितले नाहीस ते सुद्धा तुला मिळणार आहे. तुझ्या संसारामध्ये आता तुला खूप मोठे सुख आणि समाधान प्राप्त होणार आहे. बाळा, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको. हा संदेश म्हणजे तुझे पूर्णपणे आयुष्य बदलणारा संदेश आहे. तुझ्या खचलेल्या मनाला उभारी देणारा हा संदेश आहे. तेव्हा बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुला यशाची, आनंदाची गोड बातमी मिळणार आहे. या सर्व गोष्टींसाठी आता तू तयार राहा. कारण हे सर्व काही तुझ्या दिशेने येत आहे. हे स्वीकारण्यासाठी तू मनापासून तयार राहा. कारण आता तुझ्या दुःखाचा, तुझ्या चिंतेचा, तुझ्या काळजीचा या क्षणापासून अंत आहे असे समज. ज्याची आशा सोडली होतीस ते सुद्धा तुझ्या समोर येणार आहे. भिवू नको. मी तुझ्या पाठीशी आहे. माझे आशीर्वाद, माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.